ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर इकडे आता स्वतः प्रतिमा प्रियाचा रविराजांच्या समोर खुलासा करणार आहे. अर्जुनला सायलीच्या मोबाईलवरती प्रियाने मुद्दाम मेसेज केला होता आणि त्यामुळे अर्जुनला जरा टेन्शनच आलेलं असतं. अर्जुन विचार करत असतो की हे सगळं काय आहे. मिसेस सायली मला काही बोलतच नाही आहेत. मला त्यांना सत्य विचारायला पाहिजे. हा मेसेज कोण करतं हे सत्य मला कळायलाच पाहिजे. आणि आता ते मेसेज अर्जुनने वाचल्यावरती अर्जुनला आता त्या मेसेजचा अर्थच कळत नाही. ते मेसेज खूप विचित्र असतात, त्यामुळे अर्जुनला काही समजतच नाही. सायली त्या मेसेजला हसून रिप्लाय देत असते, कारण सायलीला माहीत असतं हे मेसेज प्रतिमा हत्या करते आणि हे फक्त अर्जुनलाच माहीत नसतं. त्यामुळे अर्जुन पॅनिक होतो. प्रतिमा म्हणत असते, मी याच फोनवरून अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला पण सरप्राईज देते. आता तिथे प्रिया चिडते, कारण जर का अर्जुनला या मोबाईलवरून सरप्राईज गेलं किंवा या मोबाईलवरून कॉल गेला तर त्याला लगेचच समजेल की हा नंबर प्रतिमाचा आहे आणि प्रतिमाच्याच मोबाईलवरून सायलीला सारखेच मेसेज येत आहेत हे पण तिला समजेल. त्यामुळे प्रिया आता तिथे चांगलीच चिडते आणि ती रागराग करत आपल्या आईकडे येते आणि ती म्हणते, आई काय करत आहेस तू? तू अर्जुनला का मेसेज करतेस? यावरती तिथे प्रतिमा म्हणते, अगं मी मेसेज नाही करत आहे, तर मी डायरेक्ट कॉलच करते, जेणेकरून या सगळ्यामध्ये अर्जुनला सुद्धा मला सरप्राईज द्यायचं आहे. बघूया तो माझं नाव वाचतो की नाही, तो माझा ओळखतो की नाही हे मला पाहायचं आहे. यावरती आता तिथे प्रिया म्हणते, नाही तू आत्ता सध्या अर्जुनला कॉल करू नकोस, कारण आपण या सगळ्यामध्ये त्याला सरप्राईज देऊयात. असं म्हटल्यावरती तिथे प्रिया आता या सगळ्यामध्ये आपल्याला का थांबवते आहे हे प्रतिमाला काही कळतच नाही. पण त्यावरती तिथे सुमन म्हणते, सायलीने मेसेज केला आहे ना, मग तिने सांगितलं असेल ना, म्हणजे नक्कीच सायलीने अर्जुनला सांगितलेलं असेल. यावरती तिथे आता प्रतिमा म्हणते, नाही मी ना तिला सांगितलेलं नाहीये, म्हणजे मी तिला बोललेच नाही. हे सगळं चालू असताना तिथे आता जे मेसेज आलेले असतात ते वाचून अर्जुन जरा कोड्यातच पडतो, त्याला जरा वेगळंच वाटतं. त्यामुळे तिथे आता अर्जुन एक काम करतो, तो विचार करतो की आता मला ज्या नंबरवरून मेसेज येत आहेत मी त्या नंबरवरतीच कॉल करतो. असं म्हटल्यावरती तिथे आता सायली येते आणि सायली म्हणते, अर्जुन सर काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही. अर्जुन का रागावला हे सायलीला काही कळतच नसतं. अर्जुन म्हणत असतो, कुसुमताईचा फोन होता का? पण कुसुमताईचा फोन नंबर तुमच्याकडे सेव्ह नाहीये का? सायली म्हणते, नाही. अहो सर, हा कुसुमताईचा नवीन फोन आहे. असं म्हटल्यावरती तिथे अर्जुनला तर आणखीनच जास्त राग येतो. या सगळ्यामध्ये सायली माझ्याशी खोटं का बोलत आहेत? असं त्या का वागत आहेत? हा मोठा प्रश्न आता अर्जुनला पडतो. मग तिथे आता सायली देखील थोडीशी गडबडते. आपण अर्जुन सरांसोबत चुकीचं वागतोय. मी सांगून टाकू का की हा प्रतिमा त्यांचा नंबर आहे आणि तिनेच कॉल केला होता? असा आता तिथे सायली विचारच करत बसते. इतक्यातच प्रतिमाचा तिला कॉल येतो. प्रतिमा म्हणते, सायली, अगं अर्जुन आहे का? यावरती सायली सांगते, हो अर्जुन सर आहेत ना इकडे. तुम्हाला अर्जुन सरांसोबत बोलायचं आहे का? तेव्हा प्रतिमा सांगते, हो. सायली म्हणते, हो प्रतिमा त्या मी तुम्हाला काय सांगू, या सगळ्यामध्ये अर्जुन सरांना किती प्रश्न पडत होते की कोणाचा फोन आहे, काय फोन आहे. तिथे अर्जुन म्हणतो, काय झालं? तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्हाला प्रश्न पडला होता ना की हा फोन कोणाचा आहे, तर हा फोन आहे प्रतिमात्यांचा. प्रतिमात्या मला या सगळ्यामधून मेसेज करत होत्या. मग त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही मला हे का नाही सांगितलं? तेव्हा सायली सांगते, प्रतिमात्या मला मेसेज करत होत्या आणि तुम्हाला सांगू नका असं त्या मला म्हटल्या होत्या. अर्जुन तो मेसेज पाहतो आणि त्यावरती अर्जुनला हसायला येतं आणि अर्जुन म्हणतो, अरे बापरे, हे सर्व मेसेज प्रतिमात्या करत होत्या का? तिथे अर्जुनचा हा गैरसमज दूर होतो. पण अर्जुनला समजले की प्रतिमात्याचा हा मोबाईल आहे, परंतु हे प्रियाला मात्र माहीत नसतं. आता तिथेच एक ट्विस्ट येणार असतो. प्रिया आता या सगळ्यामध्ये बरोबर अडकणार असते आणि मग प्रिया त्याच मोबाईलवरून सायलीला मेसेज करते आणि त्यामध्ये ती सांगते, आज मला जरा तू बाहेर भेटायला येशील का? मला तुझी खूप आठवण येत आहे. ज्या ठिकाणी मी सांगेन त्या ठिकाणी तू मला भेटायला येशील का? तिथे सायलीला जरा प्रश्नच पडतो की प्रतिमात्या मला अशा पद्धतीने का भेटायला बोलवतील?
नक्कीच काहीतरी कारस्थान असेल का? ती विचार करते. नाही नाही, मला अर्जुन सरांसोबत बोललंच पाहिजे. त्यांच्याशिवाय म्हणजे त्यांना बोलल्याशिवाय मी जाऊ नाही शकत. प्रतिमा त्या कोणत्यातरी अडचणीत अडकल्या असतील का? त्यांच्यावरती कोणतं संकट तरी आलं नसेल ना? नाही नाही, मला आता जायलाच पाहिजे असं म्हणत सायली इकडे आता अर्जुनला सांगण्यासाठी गेलेली असते. सायली ते मेसेज दाखवते. अर्जुन विचार करतो, प्रतिमा त्याने का भेटायला बोलवलं असेल? काहीतरी गडबड आहे. मला या नंबरवरती कॉल करून प्रतिमात्याला विचारायला पाहिजे. मग सायली पुन्हा प्रतिमात्याला कॉल करते. काय झालं प्रतिमात्या, तुम्ही मला इकडे का बोलवलंत? तिथे प्रतिमा म्हणते, नाही ग सायली, मी कशाला तुला बोलवेन. तेव्हा सायली म्हणते, मला तुमच्या मोबाईलवरून मेसेज आलेले आहेत. तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं नाही, कालपासून तुझ्या मोबाईलमध्ये माझ्या मोबाईलमधून जे मेसेज येत आहेत ना, ते फक्त आणि फक्त तन्वी करत आहे. हे ऐकल्यावरती तिथे अर्जुनच्या लगेच लक्षात येतं की हे सगळं तन्वीचं नाटक होतं. तर प्रतिमा त्याला तिने या सगळ्यामध्ये मुद्दाम सांगितलं होतं की मुद्दाम तुम्ही सांगू नका म्हणून, आणि म्हणूनच प्रतिमा त्या हे सांगत नव्हत्या आणि हे सर्व नालायक तन्वी करत होती. मला आता या तन्वीचा पर्दाफाश करायलाच पाहिजे. त्यानंतर अर्जुन आता प्रतिमाला फोन करतो आणि म्हणतो, माझ्या फोनवरील हे मेसेज तू केले आहेत का? यावरती प्रतिमा म्हणते, नाही नाही, मी कशाला करेल. तेव्हा अर्जुन सांगतो, यामुळेच खूप मोठे गैरसमज झालेले आहेत. तेव्हा रविराज प्रतिमाकडून फोन घेतात आणि विचारतात, काय रे अर्जुन, कोणते गैरसमज झाले आहेत? यावरती तिथे अर्जुन आता सर्व प्रकार सांगायला लागतो. अर्जुन सांगतो, या सगळ्यामध्ये प्रतिमा त्यांच्या मोबाईलवरून हे असे असे मेसेज आले होते. मग रविराज ते मेसेज पाहतात आणि म्हणतात, अरे हे मेसेज कोणी केले? मग तिथे प्रतिमा सांगायला लागते, माझा हा मोबाईल तर तन्वीकडे होता. तन्वीने माझा मोबाईल घेतला होता आणि तिने मला मेसेज करायचे कसं सांगितलं आणि तिनेच पाठवलंय. त्यानंतर ती मला हे सुद्धा म्हटली होती की या सगळ्यामध्ये हा फोन तुमचा आहे, हे तुम्ही सायलीला सांगू नका. हे कुणालाच न सांगता तुम्ही अर्जुनला मेसेज करा, हे सांगितलं होतं. असं म्हटल्यावरती इकडे रविराजांना एका झटक्यात सर्व प्रकार कळतो. तिथे रविराज चिडतो. तिथे नागराजसुद्धा गडबडतो. ही प्रिया अजून किती माती करेल? या सगळ्यामध्ये ती सुधारायचं नावच घेत नाहीये. तिथे प्रतिमा म्हणते, तिने हे सगळं ना या गडबडीत केलं असेल किंवा तिने हे असंच केलं असेल. तेव्हा रविराज म्हणतात, काय? हे असंच केलं असेल? गडबडीत केलं असेल? तिला हे सर्व करताना लाज वाटत नाही का? रविराज म्हणतात, नाही नाही, हिच्याबद्दलचा जो मला समज होता ना तोच बरोबर आहे. तिथे प्रिया लगेचच उठून जायला निघते. रविराज म्हणतात, थांब, का मेसेज केलेस तू? यावरती प्रिया सांगते, नाही मी गंमत केली. रविराज म्हणतात, संसार मोडण्याची गंमत करायला एक वेळ मी खरं देखील मानलं असतं, पण याच्या आधी तू जो प्रकार केला आहेस ना त्याच्यानंतर तुझं म्हणणं वाटून घेईल असं मला वाटत नाही. तिथे रविराज आता खूपच जास्त चिडलेले असतात आणि आता ते रागाच्या भरात एक जोरदार चापट प्रियाला ठेवून देतात. ते म्हणतात, आतापर्यंत तू ज्या कुरघोडी केल्या आहेत ना, आता बास झाल्या. तिथे सायलीसुद्धा आता प्रियाला खणखणीत उत्तर देत सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तू कितीही काही केलंस ना तरीसुद्धा मी आणि अर्जुन सर कधीही वेगळे होऊ शकत नाही. मला आणि अर्जुन सरांना तू कधीच वेगळं करू शकणार नाही. ही गोष्ट तू तुझ्या लक्षात ठेव. असं म्हणत तिथे सर्वांनीच आता प्रियाला चांगलंच खडसावलेलं असतं. पुढे आता प्रियाचं पुढे नक्की काय होणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.